श्रीयुक्त अविनाश अल्लाट सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचे आणि आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना विनंती की टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांचं स्वागत करायचं. नमस्कार 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 नमस्कार. धन्यवाद. अजब है जिंदगी की कैद है दुनिया, अजब है जिंदगी की कैद है दुनिया, इससे हर इंसान रिहाई मांगता है, इससे हर इंसान रिहाई मांगता है और रिहा होने से डरता है, और रिहा होने से डरता है. असं हे विचित्र आहे. विश्व म्हटलं की विचित्र असतं, पण तरीसुद्धा पुढे जाताना बऱ्याच गोष्टी असतात. आणि आज उभा राहिल्यानंतर 42 वर्ष आणि 5 महिन्याचा हिशोब तुम्हाला द्यायचा आहे, त्याशिवाय मला जाता येणार नाही. मी प्रत्येक वेळी सांगतो आणि माझ्या कदाचित ती एक सुरुवात असेल की आम्ही फक्त वी आर ट्रान्सफॉर्मिंग, वी आर नॉट गोईंग एनिवेअर. आणि तसंच ट्रान्सफॉर्मेशन जे घडलं होतं ते कधी तर समुद्राच्या लाटेवर एक जहाज चाललं होतं, त्या जहाजामध्ये 2 माणसं बसली होती. एक वेशानं फकीर होता, एक वृत्तीनं फकीर होता. त्या दोघांनाही द्यायचं होतं आणि त्याने जे दिलं ना त्याचं हे फळ आपण सगळे जण. त्यातल्याच फळाचा मी एक भाग आहे. गेली 42 वर्षे त्याचं मी सेवन करतोय आणि ते फळ होतं म्हणजे भारतीय विद्वत्तेला कुठं तर जागा द्यायची, भारतीय स्किल कुठं तर वाढलं पाहिजे. आणि ते जे 2 व्यक्ती होते ते स्वामी विवेकानंद आणि जमशेदजी टाटा. त्यांनी जे पाहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न आज आपण प्रत्यक्षात जगतोय. आणि हे बी पेरण्याचं ताकद ह्या भारतीय तत्वज्ञानामध्ये आहे. 2 गोष्टी मला परत आठवतात, इस्रो आणि नासा. कोण कुणाशी कॉम्पिटिशन करतं माहीत नाही, पण इस्रो हा माझ्या जवळचा शब्द आहे. कारण मी इंटरव्ह्यूमध्ये त्याचा लॉंग फॉर्म चुकलो होतो. आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यू झाला, DM इंटरव्ह्यू आम्ही त्यावेळेस म्हणायचं, त्यावेळेस त्यांनी मला विचारलं तुला तुझ्या चुका माहिती आहेत का, इंटरव्ह्यूमध्ये काय केलं. म्हटलं हो माहिती आहे. काय चुकला होतास. तर मी सांगितलं असं असं माझं स्पेलिंग लॉंग फॉर्म चुकला होता. मग तेव्हा इथं बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, इथं संडाससुद्धा साफ करावं लागतं, करशील का. मी म्हटलं हो, कारण पर्याय नव्हता. 2 रुपये रोज ते 230 रुपये महिना, किती मोठा फरक आहे बाबा. म्हणजे 2 रुपये घ्यायचे, सकाळी 7 वाजता जायचं, संध्याकाळी 9 वाजता यायचं, 2 रुपये घ्यायचे, तेही आठवड्याला तो अशा पद्धतीनं ज्यावेळेस पहिल्यांदा टेल्कोला कॉल आला तेव्हा मी फक्त एकच शब्द बघितला, विद्यावेतन. आणि विद्यावेतनचा अर्थ माहीत नव्हतं. त्यांनी सांगितलं शिकून पैसे मिळतात. खुश झालो ना. शिकून पैसे कोण देते. आज सुद्धा 42 वर्ष शिकल्यानंतर तुम्ही जे देता ते 6-7 आकडे असेल, अजून कुठे देत आहे असं कोण. आणि हे सगळे शिकायला मिळालं तुमच्यामुळं. आणि हे शिकत असताना परत एकदा थोडं जवळ येतो. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी या मंचावरील मान्यवर, कुटुंबीय आणि माझ्या तमाम सहकारी बंधूंनो, आजचा दिवस हा सत्कार सोहळा प्रत्येकाच्या जीवनात येवो ही प्रार्थना करून माझे मनोगत व्यक्त करतो. दिनांक 17 ऑगस्ट 1983 पासून 31/1/2026 पर्यंत माझा टेल्को परिवार ते टाटा वर्ल्ड या प्रवासात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या ज्ञात अज्ञात व्यक्तींचे मनापासून आभार व्यक्त करून पुढे जाणं पुढचं पाऊल टाकतो. ट्रेनिंग डिव्हिजन ते CV इंजिनिअरिंग हा 42 वर्ष 5 महिने प्रवास ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला त्या सर्व विभाग प्रमुखांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करणे मी माझं कर्तव्य समजतो. 1966 साली ERCची स्थापना झाली आणि माझा जन्म झाला. हा कदाचित दैवी योगायोग असावा. आणि 3री स्थापना होती शिवसेनेची. तर हा जो योगायोग आहे हा फुल टर्म अप्रेंटिस ते सिनियर व्यवस्थापक मेंटेनन्स हा माझा कागदावरचा प्रवास. हा प्रवास करताना ज्यांनी सावरलं, ज्यांनी आवरलं त्या सर्व खाते प्रमुखांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि सहकारी बांधवांना सुद्धा. ट्रेनिंग, ग्रोथ, PE, DMD, MPL परचेस,
PTP, ADD, D ब्लॉक, E ब्लॉक, H ब्लॉक, J ब्लॉक, CPED, मेडिकल, इलेक्ट्रॉनिक्स, HR, चिंचवड, ठाणे, मुंबई, जमशेदपूर, लखनौ, उत्तराखंड, सिंगापूर, सानंद, TMTC आणि TTIL, ताल, J ब्लॉक, K ब्लॉक, रांजणगाव इत्यादी ठिकाणी मदत करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद. आतापर्यंत अंदाजे 11,000 प्रोटोटाईप व्हेकल करत असताना मदत करणाऱ्या प्रत्येकाला मनापासून वंदन करतो आणि त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. श्रीयुत EN मायरा तर श्रीयुत अनुराग छारिया असा प्लॅन्टेडचा प्रवास पाहण्याचं मला भाग्य मिळालं. श्रीयुत KJ राव ते श्रीयुत RM पेटकर असे ERC प्रमुखांना पाहण्याचं भाग्य मला मिळालं. त्यानंतर श्रीयुत SR खांडेकर, श्रीयुत DN रॉय, श्रीयुत RV केळकर, श्रीयुत KK मिराजदार, श्रीयुत NK वैद्य, श्रीयुत रणजित बल्लाळ, श्रीयुत श्रीनिवास बोधिरेड्डी अशा प्रोटोटाईप प्रमुखांच्या हाताखाली काम करायची मला संधी मिळाली. श्रीयुत NL चक्रवर्ती आज 90 वर्षाचे आहेत. श्रीयुत SP गादेवार, श्रीयुत AB वाघ, श्रीयुत परत SP गादेवार, श्रीनिवास सारंगपाणी, NR बांगर, नंतर KV जिरकांडे, RS मालखेडकर, परत RK बल्लाळ, परत DK पितळे, श्रीनिवास बोधिरेड्डी, AG जोरापूर, अमरजित गारगे, गिरीश महाजन अशा सगळ्या साहेबांच्या हाताखाली काम करायला मला मिळालं. मित्रांनो, बाकीचे सगळे साहेब होते पण ते माझे मित्र होते, त्यामुळे त्यांच्या साहेबपणाचं मला कधी कौतुक नाही वाटलं, कारण ते माझे फार जवळचे मित्र होते. पण हे सगळे माझे कागदावर साहेब होते. तसंच हे सहकार्य करताना ज्या BC नंबरवर मी काम केलं 5227, 5228, 5220, 5705, 5040, 5228, 9369, 9370 आणि 9720 हा ट्रेनिंग डिव्हिजनचा BC नंबर आहे. या BC नंबरवर काम करायला मिळालं. हे सर्व करत असताना ज्या सहप्रवासांनी, ज्या सहकार्यांनी, ज्या मित्रांनी मला मदत केली त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. टाटा मोटर्स HR ॲडमिन HR विचार केला तर HR मध्ये श्रीयुत VD मेरनकर ते पियुष पांडे असा, किंवा आजच्या CV प्लॅनच्या आदिती गुप्ता मॅडम इथपर्यंतचा हा प्रवास मला बघायला मिळाला. त्यानंतर TMU टेल्को एम्प्लॉईज युनियन, TMKSP, नंतर टेल्को एम्प्लॉईज कॅन्टीन सर्व्हिसेस, टेल्को एम्प्लॉईज युनियन एज्युकेशन ट्रस्ट, टेल्को गृहिणी वेलफेअर सोसायटी अशा अनेक सोसायट्या त्यावेळेस तयार होत होते. ह्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन तेव्हा देताना आम्हाला सुरुवातीला वाटत हे काय आहे, पण आज त्याचं भव्य रूप बघताना वाटतं. परत एकदा TKSPचा विचार करताना आपण म्हणतो की देय आमचे खरोखरी बचतीचा देवा घरोघरी अशा पद्धतीचे. कारण त्यावेळेस सुरुवातीला 700 रुपये शॉर्ट लोन मिळायचं, 7,000 लॉंग लोन मिळायचं. आज तुम्हाला शॉर्ट लोन 2 लाख रुपये मिळतं आणि 11 लाख रुपये लोन मिळतं, तेही 11.25, बरोबर आहे ना? 9.25. म्हणजे आता मी 3 वर्ष झालं कर्ज घेतलं नाही, त्यामुळे कदाचित असं. पण हे सगळं करत असताना काय कमावलं? कारण हिशोब मी कधीच केला नाही. पैसे मी म्हटलं ना, मला कंपनीनं पगार कधीच दिला नाही, मला कंपनीने वेतन दिलं. मी जे काही इथे शिकलो त्याचे मला कंपनीने पैसे दिले आणि त्यात